हो, ज्ञानोबारांच्या आईवडिलांचं नाव श्री विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी माता. आता त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं का? कारण की समाज त्यांच्यावर खूप अपकार करायचा. अहो, नुसती सावली जरी पडली ना तर जलस्नान केले जात असे. अहो, काही मर्यादा आहे का या अपकाराला? खूप समाज अपकार करायची त्यांच्यावर. म्हणून त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं. अहो, रोजच्या नियमाप्रमाणे निवृत्तीनाथांना जाग आली. त्यांचा एक असा नियम होता की आईवडिलांचं दर्शन घ्यायचं आणि नंतरच कामाला सुरुवात करायची. आईचं दर्शन घ्यावं या उद्देशाने निवृत्तीनाथ आई जिथं झोपायची तिथं गेले. तिथं आई नाही. त्यांना वाटलं बाहेर सडा टाकत असेल, पण बाहेर सुद्धा नाही. बाबा जिथं झोपायचे तिथं गेले, पण बाबा सुद्धा नाही. थोडंसं मनात काहीतरी कुजबुजलं आणि पर्णकुटीत गेले. पर्णकुटीत देवघरासमोर एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र वाचायला सुरुवात केली. तुम्हा चारही भावंडाचा छळ थांबावा यासाठी आम्ही देहांत प्रायचित्त घेतो. तुमचे आई वडील श्री विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. ते पत्र वाचून काय अवस्था झाली असेल महाराष्ट्राची. ते पत्र आई वडील समजून छातीला धरला आणि रडायला लागले. आई बाबा, आई बाबा, खूप रडू लागले. या आवाजाने ज्ञानोबारांना जाग आली. ज्ञानोबारा बघतात तर दादा रडत होता. निवृत्तीनाथांना विचारलं, दादा काय झालं सांग ना रे. निवृत्तीनाथ फक्त रडतच होते. आणि नंतर ज्ञानोबारांना त्यांच्या हातामध्ये ते पत्र दिसतं आणि ते पत्र ज्ञानोबारा घेतात आणि ते सुद्धा वाचतात. तुम्हा चारही भावंडाचा छळ थांबावा यासाठी आम्ही देहांत प्रायचित्त घेतो. ते पत्र वाचून ज्ञानोबारांची सुद्धा काय अवस्था झाली असं महाराज. ज्ञानोबारा सुद्धा रडायला लागतात. आई बाबा, आई बाबा, दोघं गळे टाकून रडायला लागतात. ज्ञानोबा रडत होते तेव्हा निवृत्तीनाथांचा खंदा भिजला आणि निवृत्तीनाथ रडत होते तेव्हा ज्ञानोबारांचा खंदा भिजला. खूप रडू लागले. आई बाबा, आई बाबा. तेवढ्यात सोपान काकाला जाग येते आणि सोपान काका येतात. सोपान काका विचारतात, का रे रडताय तुम्ही? तेव्हा ज्ञानोबारा सगळं सांगतात आणि सोपान काका सुद्धा रडायला लागतात. तिघही भावंड रडायला लागतात. त्यांना फक्त एक भीती होती, ती म्हणजे मुक्ताबाईची. कारण की त्या 5 वर्षाच्या होत्या. त्यांना उठलं की आईच्या खुशीत जाण्याशिवाय काहीच माहित नव्हतं. तिघही भावंड रडायला लागतात. मुक्ताबाई येतील आणि मुक्ताबाई म्हणतात, का रे दादानू, का रडताय तुम्ही? मी आई बाबाला सांगू का? आई बाबाला सांगू का? एवढंच म्हणतात. निवृत्तीनाथांनी त्यांच्या तोंडाला हात लावला. निवृत्तीनाथ म्हणले, अगं मुक्ते, आई बाबाला सांगायला आई बाबा उरले तुझं कुठं ग? मुक्ताबाई लहान होत्या पण त्यांना सगळं कळत होतं. मुक्ताबाई सुद्धा रडायला लागतात. तिघही भावंड रडायला लागतात. चौघही भावंड रडायला लागतात. आणि नंतर त्यांचे 2-4 दिवस रण्यामध्ये जातात. आणि मुक्ताबाई खूप भूक लागलेली असते. मुक्ताबाई ज्ञानोबारांकडे बोलतात, दादा दादा मला खूप भूक लागली रे, दादा मला जेवायला दे ना. ज्ञानोबारा झोळी घेऊन निघतात. सोबत निवृत्तीनाथांना सुद्धा नेतात. दोघं भावंड मधुकरी आणण्यासाठी जातात. 5 घरं मधुकरी मागतात. 6वं घर मागून जायचं या उद्देशाने 6व्या घरी मधुकरी मागायला जातात. आणि 6व्या घरी मागतात मधुकरी. तेवढ्यात आवाज येतो, आले संन्यासाची कार्टे सकाळी सकाळी घर पाठवायला. ते विसोबा खेचर काका होते. विसोबा खेचर काका म्हणतात, बाहेर येतात आणि म्हणतात, का रे संन्यासाची कार्ट, तुम्हाला काय काम नाही का? सकाळी सकाळी घर पाठवण्याचं ठरवलं काय? आणि परत म्हणतात, काका आम्हाला मधुकरी द्या ना. ते म्हणतात, चालते भाई इथून. त्यानं बरं हात जोडतात आणि म्हणतात, काका एक वेळ आम्ही इंद्रायणीतलं पाणी पिऊन राहू, एक वेळ आम्ही सिद्धपीठाच्या झाडाची पाने खाऊन राहू, पण आमच्या मुक्ताबाईला उपवासी ठेवायचं नाही हो काका, द्या ना मधुकरी. तेव्हा ते विसोबा खेचर काका त्यांना मधुकरी तर देतच नाहीत, पण त्यांनी जे पीठ आणलं होतं झोळीत घेतात आणि टरकन फाडतात. त्याच्यात होतं नव्हतं ते सगळं पीठ खाली जात. ते होतं नव्हतं ते सगळं पीठ वरचं उचलावं या उद्देशाने ज्ञानोबाराय खाली बसतात आणि त्या पिठात हात घालतात. नेमका हात घातला की ते विसोबा खेचर काका धाड दिशी ज्ञानोबारांच्या छातीत लात मारतात. ज्ञानोबाराय पडतात. ज्ञानोबाराय उठतात आणि मग हात जोडतात. एक वेळ आम्ही इंद्रायणीतलं पाणी पिऊन राहू, एक वेळ आम्ही सिद्धपीठाच्या झाडाची पाने खाऊन राहू, पण पुन्हा कधीच मधुकरी मागायला येणार नाही.
ज्ञानोबा तसेच घरी जातात आणि पर्णकुटीत जाऊन बसतात. आणि आज जाऊन बसतात तेवढ्यात मुक्ताबाई येतात. दादा दादा तुम्ही संत आहात, संतांनी कसं वागलं पाहिजे? तुम्ही ज्ञानी आहात दादा, संतांनी कसं वागलं पाहिजे? ज्ञानानं कसं वागलं पाहिजे? दादा रागावू नका दादा, ताटे उघडा. मुक्ताबाई म्हणतात दादा तुम्ही योगी आहात, योग्यानं पावन मनाचं वागलं पाहिजे. योग्यानं कसं वागलं पाहिजे? पावन मनाचं वागलं पाहिजे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. खूप ज्ञानोबारांना आनंद होतो आणि ज्ञानोबाराय बाहेर येतात, ताटे उघडतात आणि लगेच मुक्ताबाईला मिठी मारतात आणि मुक्ताबाईला म्हणतात, अगं मुक्ती तू एवढी लहान असताना मला उपदेश केला. ज्ञानोबारांना खूप आनंद झालता. मुक्ताबाई सुद्धा रडत होत्या, आनंदाचे अश्रू होते, कारण की ताटी उघडून ज्ञानोबाराई बाहेर आलते. ज्ञानोबाराई सुद्धा रडायला लागतात, आनंदाचे अश्रू होतात, कारण की मुक्ताबाई 5 वर्षाच्या असताना ज्ञानोबारायांना उपदेश केला. मग 2-3 वर्षांनी निवृत्तीनाथ सद्गुरू बनतात आणि सद्गुरूचं दर्शन झालं. सद्गुरूचं दर्शन घ्यावं या उद्देशाने ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाकडे जातात आणि दर्शन घेतात. आणि निवृत्तीनाथ म्हणतात, बोल ज्ञानाथ तुला काय पाहिजे? ज्ञानोबा म्हणतात, दादा तुला आठवतंय का? ज्ञाना तुला आठवतंय का आपण एकदा मधुकरी मागायला गेलतो, त्या विसोबा खेचर काकाने माझ्या छातीवर लात मारली होती. निवृत्तीनाथ म्हणतात, हो आठवते ना. सांग त्यांना श्राप देऊ का? नको नको, त्यांना श्राप वगैरे काहीच नको देऊ, पण ते जे दुर्जन लोक आहेत त्यांचा दुर्जनपणा जाऊ एवढीच माझी इच्छा आहे. बघा समाजाने किती अपकार केले ते ज्ञानोबारांवर, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्यावर उपकारच केले. विठ्ठला विठ्ठला.